जय शिवराय मित्रांनो, आपण सर्व सदर मंडळींचं आपलं चॅनल इतिहास मंथनावरती मनापासून स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ बहिर्जी नाईकांवरती असणार आहे. बहिर्जी नाईक एक असं पात्र जे इतिहासात अमर होऊन गेलं. आपण आज जाणून घेणार आहोत त्यांच्या इतिहासाबद्दल. तर मित्रांनो, सुरू करूया. बहिर्जी नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात गुप्तहेर आणि लष्करी अधिकारी होते. ते रामोशी समाजातील होते, ज्यांच्या सदस्य त्यांच्या लवचिकतेसाठी आणि बलवान लढाऊ म्हणून ओळखले जात होते. बहिर्जी नाईक हे शिवाजी महाराजांचे गुप्तचर प्रमुख म्हणून त्यांच्या पद्धतींमध्ये निर्विवादपणे यशस्वी होते. त्यांची समाधी सध्या सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील भूपाळगड येथे आहे. त्यांचा जन्म शिंगावे नाईक नगर, अहमदनगर या गावी झाला होता. सन 1692 बहिर्जींचा मुलगा तुकोजी नाईक यांनी राम मंदिर आणि शिंगावे गावाची बाहेरची सीमा बांधली. त्यांच्या नावाचा शिलालेख असलेला एक दगड राम मंदिरात ठेवण्यात आला आहे. बहिर्जींच्या सुरुवातीच्या जीवनाविषयी फारसे माहीत नाही आणि तेव्हाही नव्हते, पण त्यांनी महाराजांच्या सैन्यात गुप्तहेर म्हणून केलेल्या मोहिमा आणि साहसांनी मराठा साम्राज्याचा यशात मोठा हातभार लावला. बहिर्जी त्यांच्या मोहिमांच्या प्रत्येक पैलूंबद्दल तपशीलवार माहिती गोळा करण्यात तरबेज होते आणि छत्रपती शिवाजींच्या अनेक आश्चर्यकारक पराक्रमांमध्ये श्रेय बहिर्जी नाईक आणि त्यांच्या लोकांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा होता. पुढे आपण जाणून घेणार आहोत बहिर्जी नाईकांच्या कामाच्या पद्धती. बहिर्जी नाईक हे फकीर, वासुदेव, कोळी, भिकारी, संत आदी कुठलेही वेषांतर करण्यात पटाईत होते. पण फक्त वेषांतर नाही, तर समोरच्या माणसाच्या नकळत त्याच्या तोंडातून शब्द चोरण्याचं चातुर्य त्यांच्याकडे होते. ते विजापूरच्या आदिलशाह आणि दिल्लीचा बादशाह यांच्या महालात वेषांतर करून जात व खुद्द आदिलशाह व बादशाह यांच्याकडून पक्की माहिती घेऊन येत. हेर असल्याचा संशय जरी आला तरी कत्तल करणारे हे दोन्ही बादशाह बहिर्जींना एकदाही पकडू शकले नाहीत. यातच बहिर्जी नाईक जाधव यांची बुद्धिमत्ता व चातुर्य दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्यात जवळजवळ 3,000 ते 4,000 गुप्तहेर असायचे. ह्या सर्वांचे नेतृत्व नाईकांकडे होते. हे सर्व गुप्तहेर नाईकांनी विजापुरी, दिल्ली, कर्नाटक, पुणे इत्यादी शहरात अगदी हुशारीने पसरवलेले होते. चुकीची माहिती देणाऱ्याला कडेलोट हा पर्याय बहिर्जींनी ठेवला होता. त्यांनी गुप्तहेर खात्याची जुनी काही एक भाषा तयार केली होती. ती भाषा फक्त नाईकांच्या गुप्तहेरांना, शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना कळे. त्यात पक्ष्यांचे, वाऱ्यांचे आवाज असत. कुठलाही संदेश द्यायचा असेल त्या भाषेत दिला जाई. महाराज आज कुठल्या मोहिमेवर जाणार आहेत हे सर्वात आधी बहिर्जींना माहिती देण्यात यायची. त्या ठिकाणाची खडानखडा माहिती बहिर्जी काढत व शिवाजी महाराजांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवीत. असे म्हणले जाते की महाराजांच्या दरबारात बहिर्जी जर वेषांतर करून आलेले असेल तर ते फक्त महाराजच ओळखायचे. थोडक्यात सुरतेची लूट चालू असताना जॉर्ज ऑक्झेंडन हा इंग्रज वखारवाला आपली वखार वाचवण्यासाठी शिवाजी महाराजांची विनवणी करावयास गेला. तेव्हा महाराजांच्या बाजूला उभा असलेला इसम आणि आपल्या वखारी मोर्चा भिकाऱ्यात त्याला साम्य आढळले. त्याने ईस्ट इंडिया कंपनीला पाठवलेल्या अहवालात तसे नमूदही केले. इंग्रजांच्या कागदोपत्रांमध्ये अशा रीतीने बहिर्जी नाईक जाधवांबद्दल उल्लेख आहे, पण आपल्याकडे मात्र फारसे काहीच उल्लेख सापडत नाही. महाभारत काळापासून आजपर्यंत राज्यव्यवस्थेबाबत जे जे सिद्धांत मांडले गेले आहेत त्यात गुप्तचर्चांचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. कौटिल्याने तर आपल्या
अर्थशास्त्र या ग्रंथात राज्य या संकल्पनेस मानवी शरीराची उपमा देऊन राजा हा त्या शरीराचा आत्मा, प्रधानमंत्रीपद म्हणजे मेंदू, सेनापती म्हणजे बाहू आणि गुप्तचर म्हणजे राज्यरूपी शरीराचे डोळे आणि कान असल्याचे म्हणले आहे. हे डोळे आणि कान जितके सजग, तीक्ष्ण असतील तितकेच राज्य सुरक्षित असे, असा सिद्धांत कौटिल्य मांडतो. मित्रांनो, आताच्या काळामध्ये आपली जी युवा पिढी आहे त्यांना एक प्रेरणा मिळेल अशी काही माहिती आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण मित्रांनो, आपण जे काही विचार मांडत आहोत किंवा ज्यांच्याबद्दल आपण जे विचार मांडत आहोत ते इतिहासात अमर झालेले पात्र आहेत. आणि मित्रांनो, आत्ताच्या काळात त्यांना उदाहरण म्हणून आपण युवा पिढीसमोर त्यांचं उदाहरण मांडणे हे खूप आवश्यक गोष्ट आहे. मित्रांनो, हाच आमचा एक नम्र प्रयत्न होता की जे इतिहासात अमर झालेले पात्र आहेत त्यांच्यावर आपण नवीन एपिसोड काढत राहणार आहोत. हा आमचा पहिलाच प्रयत्न होता आणि मला अशी आशा आहे की मित्रांनो तुमचा ह्याला खूप खूप सपोर्ट मिळेल. आणि मित्रांनो, असेच आपण आणखीन काही नवीन व्हिडिओ ह्या चॅनलवरती पाहणार आहोत. तर मित्रांनो, भेटूया आपण पुन्हा एका नवीन विषयावरती चर्चा करायला. जय शिवराय मित्रांनो.